नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. बोईसर येथे विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे 12वे यश साधना शिबिर संपन्न. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमार्फत 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक मनसे नेते व जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश दादा जाधव यांनी केले. तसेच या कार्यक्रमावेळी जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पत्रकार क्षेत्रातील श्री संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष सन्मान म्हणून 1 सौ विभा रावते, 2 श्रीमती रिया पिंपळे, 3 सौ सुचिता घरत यांचाही सत्कार करण्यात आला. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री हितेश वाखरिया आमंत्रित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंकज राऊत ज्येष्ठ पत्रकार, समीर मोरे जिल्हा अध्यक्ष, दिनेश गवई जिल्हा सचिव, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनंत दळवी, महिला जिल्हाध्यक्ष प्रीती समीर मोरे व तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धीरज गावड जिल्हा अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, विजय गांगुर्डे उपजिल्हा अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, जालिम तडवी कामगार सेना उपाध्यक्ष, विनायक केळुसकर माथाडी सेना उपाध्यक्ष, ललितेश संखे शहर अध्यक्ष, राजू आखाडे महाराष्ट्र सैनिक, सत्यम मिश्रा शहर सचिव मनविसे, रोहित यादव आणि जितू महामंत यांनी प्रचंड मेहनत घेतली. कार्यक्रमाची रूपरेषा मनविसेनेचे राज्य उपाध्यक्ष भावेश सुरी यांनी आखली होती. कार्यक्रमाला पंचकृषीतील 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर.